नमस्कार. निपुण भारत अभियान अंतर्गत महाराष्ट्रामध्ये कृती कार्यक्रम सुरू आहे. या कृती कार्यक्रमाअंतर्गत अध्ययनामध्ये मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण उपचारात्मक अध्यापन सुरू केलेले आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांच्याकडून देखील मराठी कृतींचा बुधवार या सत्रांचं आयोजन केलं जात आहे. या सत्रामध्ये मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी घ्यावयाच्या कृतीविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं जात आहे. आज देखील आपण मराठी कृतींचा बुधवार या सत्रामध्ये निपुण भारत अभियान अंतर्गत आपल्याकडे असलेल्या अध्ययन समृद्धी साहित्य संचामधील साहित्याचा वापर कसा करावा, या साहित्यासह विद्यार्थ्यांच्या कृती कशा घ्याव्यात हे पाहणार आहोत. जर आपण विद्यार्थ्यांकडून कृती करून घेताना साहित्यासह कृती करून घेतली तर ते अधिक चांगल्या रीतीने विद्यार्थ्यांना समजू शकतं. चला तर मग आज आपण आपल्याकडे असलेल्या निपुण भारत अभियान अंतर्गत अध्ययन समृद्धी साहित्य संचामधील साहित्याची ओळख करून घेऊया. निपुण पेटीमधील 13व्या क्रमांकाचं साहित्याचं नाव आहे वर्णमाला व्यंजन ट्रेसिंग कार्ड. याच्यामध्ये आपल्याला असे 36 कार्ड्स येतात आणि या 36 कार्डाचा वापर करून आपण विद्यार्थ्यांची वैयक्तिक किंवा गटात अशा दोन्ही प्रकारे कृती करू शकतो. या साहित्यामधून आपल्याला विद्यार्थ्यांची अक्षर ओळख विकसित करता येते, त्यांना चित्रावरून अक्षर ओळखायला शिकवता येतं आणि डोळे आणि हात यांच्यामधला समन्वय साधण्याचं कौशल्य सुद्धा आपल्याला या कार्ड्समधून विकसित करता येतं. त्याचप्रमाणे आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या कार्डमध्ये आपल्याला वर्णाक्षर लेखनाचे टप्पे सुद्धा दिलेले आहेत की पहिला कसं लिहायचं, लेखन करायचं आहे, त्याच्यानंतर दुसरा टप्पा, त्याच्यानंतर तिसरा टप्पा, चौथा टप्पा आणि मग 5वा टप्पा. म्हणजे विद्यार्थ्याला वर्णाक्षराचं लेखन करताना ते कोणत्या क्रमाने त्याने लेखन करावं हे आपल्याला या कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगता येतं किंवा विद्यार्थ्यांनी त्याचा सराव अगदी बोटाने त्याच्यावरती गिरवून सुद्धा त्याचा सराव करता येऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे या कार्ड्सवरती चित्र दिलेली आहेत आणि त्या चित्राचं पूर्ण नाव सुद्धा दिलेलं आहे. तर चित्र पाहून विद्यार्थी वर्णाक्षर ओळखू शकतो की अननसाचं चित्र आहे तर अननसाचा अ आहे किंवा आईचं चित्र आहे तर आईचा आ आहे. तर अशा प्रकारे चित्रावरून सुद्धा त्याला अक्षर ओळखता येऊ शकतं. विद्यार्थ्याला आपण जास्तीत जास्त जर असा सराव दिला तर त्याला वर्णाक्षराची ओळख होईल आणि वर्णमाला याच्याविषयीचं सखोल ज्ञान विद्यार्थ्याला याच्यामधून प्राप्त होऊ शकतं. या साहित्याला आपण वर्णमाला किंवा मराठी अक्षर असं म्हणतो. या साहित्यामध्ये आपल्याला मराठी अक्षरातले किंवा वर्णमालातले 48 कार्ड दिलेले आहेत. अगदी अ ते ञ पर्यंतचे सर्व कार्ड त्याच्यामध्ये आहेत. कार्ड्सकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्याच्यावरती अ आहे आणि अचा मग अननस आणि अननसाचं चित्र देखील आहे. या कार्डमध्ये कृती घेत असताना आपल्याला वैयक्तिक किंवा गटात दोन्ही पद्धतीने कृती घेता येते. याच्यातून आपल्याला विद्यार्थ्यांना अक्षर ओळख होण्यासाठी व अक्षराचा ध्वनीची ओळख होण्यासाठी मदत होणार आहे. यामध्ये आपण सर्वप्रथम विद्यार्थ्यांना हे कार्ड्स दाखवावेत आणि मग शिक्षकांनी एक कार्ड विद्यार्थ्यांना वाचून दाखवावं की अननस. तर मग विद्यार्थ्याने शिक्षकांच्या पाठीमागे तसा उच्चार करावा. चित्र पाहून देखील त्याला वर्णमालेचं किंवा त्या मराठी अक्षराचं ओळख होण्यास मदत होणार आहे. आणि याचा जर आपण सराव घेतला तर विद्यार्थ्याला अक्षराची ध्वनी आणि वर्णमाला या दोघांची ओळख येण्यास मदत होईल. ही आपल्याला रंगछटा कार्ड्स दिलेली आहेत. रंगछटा कार्ड 16 कार्ड्स आहेत. एकूण 4 कार्डचा एक संच, अशा प्रकारे 16 कार्ड्स आहेत आपल्याकडे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना निरीक्षण क्षमता वाढीस लावण्यासाठी आपल्याला मदत येत होते. त्याचप्रमाणे रंगाच्या छटांची ओळख विद्यार्थ्यांना करून द्यायची असेल तर ती ओळख करून देण्यासाठी त्याचा सराव करण्यासाठी या कार्डचा आपल्याला वापर होतो. ही कृती घेताना आपण काय करायचं आहे की त्या चार जी ही कार्ड आहेत ही 4 कार्ड अस्ताव्यस्त किंवा ही 4 कार्डाचा क्रम न लावता आपल्याला ती विद्यार्थ्यांना काय करायची आहेत त्याच्याकडे द्यायची आहेत. मग विद्यार्थ्याने ते कार्ड घ्यायचं आहे आणि ते कार्ड घेतल्यानंतर मग रंगाच्या छटेनुसार त्याने ते कार्ड लावायचं आहे. जसं की आत्ता मी लावत आहे त्याप्रमाणे त्यांनी काय करायचं आहे की कार्ड लावायचे आहेत आणि मग ती कार्ड अशी रंगांच्या छटेनुसार पुढे पुढे रंग थोडासा डार्क गडद रंगाचं होत गेलेला आहे. अशा प्रकारे त्यांनी कार्ड्स लावायचे आहेत. याच्यामध्ये विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता वाढीस लावणे आणि रंगाच्या छटा समजणे ह्या 2 अध्ययन निष्पत्तीपर्यंत आपल्याला पोहोचता येते. हा आपल्याला वर्णमाला ट्रेसिंग बोर्ड दिलेला आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं हस्तकौशल्य
आणि नेत्रकौशल्य विकसित व्हावं आणि विद्यार्थ्यांना लेखन करताना त्याच्या लेखनाची गती अचूक असावी, हाताची हालचाल योग्य व्हावी, यासाठी आपल्याला सराव व्हावा, यासाठी हे साहित्य आपल्याला दिलेलं आहे। याच्यामध्ये ही पेन्सिल सुद्धा दिलेली आहे आणि याच्या नावातच आपल्याला कळतं की वर्णमाला ट्रेसिंग बोर्ड आहे हा, आणि याच्यामध्ये इथे क्रमांक पण दिलेले आहेत। आपण बघू शकतो की इथे आपण क्रमांक पण दिलेले आहेत की मला क हे करायचं आहे तर पहिला मी क असं हे करणार आहे, त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे त्याचा, आणि मग तिसरा टप्पा आहे, आणि मग तो चौथा टप्पा आहे। अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की लेखनाचा सराव याच्यामध्ये करायचा आहे। याच्यामध्ये क त्य न्य पण आहे, आणि त्याच्यानंतर जे आ इ ई या प्रकारे सुद्धा, म्हणजे अशा 2 ट्रेसिंग पाट्या आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या आहेत, आणि याचा सराव काय करायचा आहे विद्यार्थ्यांकडून आपल्याला करून घ्यायचा आहे। ही आपल्याला जोडाक्षरं दिलेली आहेत अशी वेगवेगळी, आणि याच्यापासून आपण काय करायचे आहेत की शब्द तयार करायचे आहेत, आणि त्याच्यानंतर त्याने विद्यार्थ्याने काय करायचं आहे ते वाचन करायचं आहे आणि वहीमध्ये लिहायचं आहे। याचा उपयोग विद्यार्थ्याची शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या नाविन्यशीलतेला, त्याच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी आपल्याला फार उपयोगी होणार आहे। जसं की आता हे बघितलं असेल तर याच्यामधनं मी काय केलं की एक वेलांटीचा शब्द उचलला, त्याच्यानंतर मला दुसरा शब्द द भेटला तर मग मी तो इथे लावला, त्याच्यानंतर मी हे लावलं, त्याच्यानंतर त्याच्या जोडीला मग मी असं हे केलं, आणि त्याच्यानंतर एक काना असलेलं हे केलं, आणि आता आपण बघत असाल की शब्द तयार झाला दिवा। तर असे अर्थपूर्ण शब्द याच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांकडून बनवून घेता येईल, आणि शब्दसंपत्तीचा साठा विद्यार्थ्याचा वाढण्यासाठी आणि त्याच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी या साहित्याचा आपल्याला उपयोग करून घेता येणार आहे। गोष्टी घटनाक्रम म्हणून 25 कार्ड सुद्धा आपल्याला दिलेले आहेत। याच्यामध्ये 5 कार्डचा एक सेट, अशा 5 सेट आपल्याला दिलेले आहेत, आणि मग 5 सेटचे मिळून असे 25 कार्ड्स आपल्याला याच्यामध्ये दिलेले आढळून येतात। याच्यामध्ये गोष्टी घटनाक्रम म्हणजे एखादी गोष्ट आहे त्या गोष्टीचा कार्ड्सद्वारे घटनाक्रम लावलेला आहे, आणि मग विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर वैयक्तिक किंवा गटात असं दोन्ही पद्धतीने आपल्याला ही कृती घेता येते। विद्यार्थ्याने या कार्डवरून, या 5 कार्डच्या साहाय्याने ती गोष्ट पूर्णपणे वर्गामध्ये सांगायची आहे, की जसं की आपण एक उदाहरण बघतोय की याच्यामध्ये पहिलं कार्ड आहे की एक माणूस आहे आणि टोपीवाला आणि माकड ही गोष्ट आहे। तर टोपीवाला जो आहे तो काय करतोय की टोप्यांची पेटी घेऊन चाललेला आहे, तर मग विद्यार्थ्याने इथे पूर्ण त्याचाच कुठून चाललेला आहे, काय चाललेलं आहे अशा पद्धतीने सांगायचं आहे। त्याच्यानंतर मग दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसतं की तो चालून चालून थकलेला आहे, त्यानंतर एका झाडाखाली झोपलेला आहे, त्याच्यानंतर वर माकडे होती, जी आपल्याला गोष्ट माहीत आहे त्याप्रमाणे। त्याच्यानंतर मग तिसऱ्या ह्याच्यामध्ये आहे की त्याने त्या माकडांनी त्याच्या टोप्या घेतलेल्या आहेत, तो विचारात पडला, आणि त्याच्यानंतर मग त्याला युक्ती सुचली, त्याने स्वतःची टोपी काढून टाकली, मग माकडांनी टोप्या काढल्या आणि मग टोप्या गोळा करून तो निघून चालला। तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गोष्ट या 5 कार्डच्या माध्यमातून ती गोष्ट सांगायची आहे, आणि गोष्टींचा घटनाक्रम किंवा कार्ड सुद्धा घटनाक्रमानुसार विद्यार्थ्यांकडून आपल्याला लावून घेता येतात। निपुण भारत पेटीमध्ये मराठी साऊंड डोमिनो असे सुद्धा 28 कार्ड्स दिलेले आहेत। आता हे कार्ड्स करत असताना किंवा या कार्डचा सराव घेत असताना आपल्याला गटात कृती घ्यावी लागणार आहे। तर सर्वप्रथम काय करायचं आहे की आपण जर या चित्राचं किंवा कार्डचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की या कार्डचे 2 भाग केलेले आहेत। डाव्या बाजूला एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्राचं चित्र कशाचं आहे ते लिहिलेलं आहे। त्याच्याप्रमाणे उजव्या बाजूला सुद्धा काय केलेलं आहे की खरबूजचं चित्र लिहिले आणि खरबूज असा शब्द सुद्धा लिहिलेला आहे। तर ही कृती करताना आपण काय करायचं आहे की एका विद्यार्थ्याला हे कार्ड्स द्यायचं आहे आणि त्याने काय करायचं आहे की दोन्ही नावं वाचायची आहेत की शिक्का आणि खरबूज। आता खरबूज हे केले असता खरबूज मधलं पहिलं अक्षर आहे ख, त्याच्यामुळे दुसऱ्या ज्या विद्यार्थ्यांकडे ख ने सुरू होणारं कार्ड असेल ते कार्ड त्याने घ्यायचं आहे आणि मग त्याने घेतलं हे कार्ड घेतलं की ख वरून खिळा तयार होणार आहे। तर मग त्याने वाचन पण करायचंय की खिळा आणि कासव। आता इथे कासव आणि म्हणजे या चित्राचा अद्याक्षर आहे क,
त्याच्यामुळे मग क ने सुरू होणारं हे चित्र बघायचं आहे. तर ते चित्र दुसऱ्या एका विद्यार्थ्याने घेतलं आणि लिहिलं. तर त्याच्यामध्ये क वरून कबूतर आणि दुसरं चित्र आहे वांगे. आता वांगेमध्ये आद्याक्षर आहे व, म्हणून मग व वरून सुरू होणारं चित्र घेऊन असं चित्र काय करायचे आहेत, एकमेकांना चित्र जोडायची आहेत. आणि अशा प्रकारे आपण काय करू शकतो, आपल्या सरावर हे साऊंड डोमिनो कार्ड्स आहेत, हे कार्ड्स असे एकमेकांपुढे जोडत जाऊ शकतो. याच्यावरून विद्यार्थ्यांना चित्रावरून अक्षर ओळखाची सुद्धा सराव करता येणार आहे. आणि चित्र आणि शब्द या दोघांचा समन्वय विद्यार्थ्यांना साधता येणार आहे. हे शब्द वाक्य चक्र आपल्याकडे दिलेलं आहे. याच्यामधून आपण विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी सराव विद्यार्थ्यांचा आपण घेऊ शकतो. यामध्ये विद्यार्थ्यांना काय करायचं आहे की शब्द वापरून वाक्य तयार करायचं आहे आणि तयार झालेलं वाक्य त्याने वाचायचं आहे आणि लिहायचं आहे. आणि अर्थपूर्ण वाक्य तयार होणं ही याच्यातली अट असणार आहे. जसं की इथे आपण बघू शकतो की वाक्य तयार झाले की दादा चित्र काढतो. मग जर दुसरं असेल तर मी जर हे चक्र फिरवलं आणि इथे जर का सफरचंद आणलेला आहे, तर आता दादा सफरचंद काढतो नाही, तर तिथे आपल्याला खातो हा शब्द येणं गरजेचं आहे. मग खातो शब्द कुठे येईपर्यंत आपण काय करायचं आहे, ते चक्र फिरवायचं आहे. आणि मग खातो शब्द आला की मग ते वाक्य पूर्ण होणार आहे. तर त्याप्रमाणे आपण असं हे करू शकतो. किंवा आता इथे आपण बघतो की खाते शब्द आलेला आहे, तर दादा सफरचंद खाते. तर इथे थोडंसं जुळत नाहीये किंवा व्याकरणदृष्ट्या सुसंगत नाहीये. मग दुसरा शब्द बदलता येईल का? मग इथे काय करता येईल, मग त्या विद्यार्थ्याला कळलं पाहिजे की मामी सफरचंद खाते, हे वाक्य मात्र बरोबर होऊ शकतं. किंवा दुसरं काय की वंदना सफरचंद खाते. अशी विविध वाक्य विद्यार्थ्याने तयार करायची आहेत या शब्द वाक्य चक्रावरून, आणि ती वाचायची आहेत आणि लिहायची आहेत. विद्यार्थ्याची शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी आपल्याला या चक्राचा उपयोग होणार आहे. आपण बऱ्याच वेळेला बघतो की विद्यार्थ्यांना समजतं सर्व, परंतु त्यांना अभिव्यक्त होता येत नाही. आणि मग विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती वाढीस लागावी यासाठी आपल्याला काही चित्र दिलेले आहेत चित्र वाचनासाठी. उदाहरणार्थ आता आपण हे जे चित्र बघतोय ते रेल्वे स्थानकाचं चित्र आहे. तर विद्यार्थ्यानं या चित्राचं वाचन करायचं आहे की किंवा या चित्रावरून त्याने 10 ओळी 15 ओळी लेखन त्याने करायचं आहे की हे चित्र रेल्वे स्थानकाचं आहे. तर मग गावाला जाणाऱ्या लोकांची रेल्वे स्थानकावरती गर्दी आहे. एक माणूस काय करत आहे की लोकांचे वजन आहे किंवा बॅगा आहेत, त्या बॅगा उचलत आहेत, त्याला हमाल म्हणतात. त्याच्यानंतर दुकानामध्ये कुठली खाण्याची वस्तू आहे ती 1 रुपयाला लिहिलेली आहे. तिथे तिकीट काउंटर आहे. त्याच्यानंतर एक मुलगा आणि मुलगी खूप आनंदी दिसत आहेत कारण ते कुठेतरी बाहेर फिरायला चाललेले आहेत. रेल्वे स्टेशनवरती ट्रेन येत आहे. त्याच्यानंतर हा जो TC आहे तो तिकीट निरीक्षक, तर तो तिथे आहे. चहावाला आहे तो चहा देत आहे. अशा प्रकारे चित्राचं निरीक्षण करून विद्यार्थ्यांनी अभिव्यक्त व्हायचे आहेत. आणि आपण बघू शकाल की वेगवेगळी चित्र आहेत. आता हे चित्र आहे ते काय आहे, माझे गाव आहे, म्हणजे गावाचा पूर्ण देखावा दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं चित्र बघितलं तर मुंबई दर्शनचं चित्र आहे. त्याच्यावरून विद्यार्थी अभिव्यक्त होऊ शकतो, त्याच्या सर्जनशीलतेला वाव मिळू शकतो, त्याची लेखन क्षमता वाढू शकते. त्याच्यानंतर हे रस्त्याचं चित्र आहे, मग त्याच्यामध्ये तो ट्रॅफिक विषयी बोलू शकतो, बस स्टॉप विषयी बोलू शकतो. म्हणजे त्याला जे वाटेल किंवा जे अभिव्यक्त होता येईल ते अभिव्यक्त होण्याची संधी आहे. मासळी बाजार आहे, मग विद्यार्थ्यांना आपल्याला मासळी बाजार म्हणजे नेमका काय, तो काय असतो, की या सगळ्या गोष्टी सुद्धा इथे आपल्याला स्पष्ट करून सांगता येतील. आणि अशा जवळजवळ 20 चित्रांचा संग्रह आपल्याला या पेटीमध्ये दिलेला आहे. आपल्याकडे अशा प्रकारे शब्दसाखळीच्या पट्ट्या सुद्धा आहेत. आता या शब्दसाखळी पट्ट्यांचा वापर करून आपल्याला विद्यार्थ्यांना विविध शब्द तयार करता येणार आहेत आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्याची शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी मदत होणार आहे. आता या शब्दसाखळ्यांचा वापर कसा करायचा, तर एक आपण पट्टी घेतल्यानंतर त्याच्या शेवटच्या अक्षरापासून पुढचं नवीन तयार होणारा शब्द शोधायचा आहे. आणि असा विद्यार्थ्याने काय करायचं आहे, शब्दपट्ट्या तयार करायच्या आहेत. जसं की आपण आता एक उदाहरण पाहूया की आपल्याला कसं करता येईल. आता मी एक पट्टी घेतली आणि ही पट्टी काय आहे, भाकरी. आपण बघत असाल की ही पट्टी आहे भाकरी. आता भाकरी आहे आणि आता भाकरीच्या शेवटी काय आहे की र आहे.
आता र शेवटी असलेला म्हणजे मला एक शब्द सापडला याच्यामधून रथसप्तमी. मग मी हा शब्द इथे लावला की रथसप्तमी. आता रथसप्तमी या शब्दानंतरचा शब्द आहे, शेवटचं हे आहे की म वरून मला शब्द शोधायचा आहे. तर मग मी या पट्ट्यांमधून शोधणार आहे आणि मग मला सापडला मिलन. मिलन मध्ये न शेवटी आहे. न वरून मला सापडला नथ. मग मी नथ हा शब्द तिथे पुढे लावला. नथ मिलन. त्याच्यानंतर मला काय सापडला नथ. मग आता नथ तर मग थ वरून शब्द आपल्याला शोधायचा आहे आणि मग थ वरून कुठला शब्द असेल तो शब्द शोधायचा आणि तो शब्द काय करायचा आहे तिथे लिहायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे की या शब्द साखळ्या तयार करायच्या आहेत आणि या शब्दपट्ट्या तयार करून आपल्याला विविध शब्द संपत्तीचा विद्यार्थ्याकडून सराव करून घेता येईल. जसं की अजून एखादं जर का मी अक्षर बघितलं तर दुसरा अक्षरांसुद्धा आपल्याला तो शब्द तयार करता येऊ शकतो. जसा की मी लिहिला भग. आता भग लिहिलं किंवा भग शब्द घेतला आणि मग दुसरा शब्द ग वरून काय आलं गणित. मग गणित. मग त वरून पुढे काय येणार आहे, मग अशी आपण बघितलं होतं तराजू. मग तराजू. मग ज वरून कुठला शब्द येईल तो त्याने ज वरून शब्द शोधला जमीन. मग न वरून कुठला शब्द येणार आहे, मग त्याने काय करायचंय की न वरून शब्द याच्यातले शोधायचे की त्याने आला नथ. मग नथ लिहिला. मग थ वरून कुठला शब्द आहे, असे शब्द साखळ्या काय करायच्या आहेत तयार करत जायच्या आहेत. आपल्याकडे समृद्धी साहित्य संचामध्ये अशा जोड शब्दांच्या पट्ट्या देखील आहेत. आपण बघतो की विद्यार्थ्यांचा आपल्याला सराव घेत असताना जोड शब्दांचा सराव घेत असताना फार त्रास होतो आणि मग त्यावेळेला विद्यार्थ्यांना सुद्धा शब्द सुचत नाहीत आणि त्यावेळेला मग नेमकं काय करायचं किंवा त्याचा अधिकचा सराव कसा घ्यायचा, तर त्यावेळेला आपल्याला या जोड शब्दाच्या पट्ट्यांचा फार छान उपयोग होतो. आता या पट्ट्यांमधून काय करायचे आहेत की शब्द शोधायचे आहेत. की समजा आता मी हा एक शब्द घेतला एकटा. आता एकट्याविषयी कुठला शब्द असेल तर तो मी या पट्टींमधून शोधायचा आहे आणि मला सापडला एकटा दुकटा. मला शब्द काय सापडला एकटा दुकटा. मग दुसरा शब्द मी घेतला शेजारी. मग आता मी त्याच शब्दपट्ट्यांमधून शब्द शोधल्यानंतर मला सापडला की शेजारी पाजारी हा सुद्धा काय आहे एक जोड शब्द आहे. त्याच्यानंतर मला दुसरा शब्द सापडला तो म्हणजे आरडा. आरडा ओरड. आरडा ओरड. त्याच्यानंतर अजून मी एक शब्द घेतला घर. घर दार. घर दार. त्याच्यानंतर मला भेटला पै. पै पाहुणे. त्याच्यानंतर मीठ भाकर. तर असे विविध शब्द काय करू शकतो आपण तयार करू शकतो आणि ते शब्दपट्ट्यांमध्ये या आहेत ते फक्त मुलांपर्यंत आपण त्या मुलांकडे सगळ्यात दिल्या आणि त्याच्यातून त्या शोधल्या आणि मग विद्यार्थ्यांनी त्याच्या त्या वहीमध्ये सुद्धा लिहून घेतल्या तर त्या विद्यार्थ्यांकडे या शब्दांचा मोठा असा संग्रह होणार आहे आणि त्याला सरावासाठी तो उपयोगी ठरणार आहे. आपल्याकडे समानार्थी शब्दांसाठी शब्दपट्ट्या दिलेल्या आहेत. 139 शब्दपट्ट्या आहेत आणि या शब्दपट्ट्यांचा वापर करून देखील आपण काय करू शकतो समानार्थी शब्दांच्या जोड्या लावू शकतो. मुलांना समानार्थाचे शब्द म्हणजे काय ते शोधता येतील आणि समानार्थी शब्द हा संबोध विद्यार्थ्यांना समजलेला आहे का हे आपल्याला याच्यातून पाहता येणार आहे. जसं की आपण बघितलं असेल की मी आता एक शब्द घेतला की घर आणि आता या घर या शब्दाला मी काय करणार आहे की या पट्ट्यांमधून समानार्थी शब्द काय करणार आहे मी शोधणार आहे आणि ज्या वेळेला मी समानार्थी शब्द शोधला त्यावेळेला मला एक सापडला म्हणजे भवन. घर आणि त्याला समानार्थी शब्द आहे भवन. दुसरा मला शब्द सापडला निवास. त्या घरालाच दुसरा समानार्थी शब्द मला सापडला निवास आणि तिसरा सापडला गृह. म्हणजे आता इथे काय स्पष्ट होत आहे की घराचे समानार्थी शब्द काय आहेत भवन निवास आणि गृह. तसाच आपण दुसरा एखादा जर का बघितला की मी दुसरा शब्द घेतला शत्रू आणि मला त्याला समानार्थी शब्द या पट्ट्यांमधून शोधायचा होता आणि समानार्थी शब्द ज्या वेळेला मी शोधला त्यावेळेला मला सापडला वैरी. म्हणजे शत्रूचा समानार्थी शब्द काय आहे वैरी आहे. असे वेगवेगळे समानार्थी शब्द विविध समानार्थी शब्द आपण काय करू शकतो या 139 पट्ट्यांमधून शोधू शकतो आणि विद्यार्थ्यांना त्याचा सराव करून घेऊ शकतो.
मुलांसाठी कविता वाचन कार्ड सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहेत आणि याच्यामध्ये अगदी विद्यार्थ्यांना सहज वाचता येईल, चित्रातून त्यांना आनंद मिळेल अशा प्रकारची रचना इथे चित्रवाचन तक्त्यांची करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मग चित्रही दिलेलं आहे, त्या कवितेला सुसंगत असं चित्र आणि ती कविता लिखित स्वरूपात असं दिलेलं आहे। विद्यार्थी ती कविता चित्रावरूनही ओळखू शकतो किंवा वाचूनही त्याला म्हणता येऊ शकते। त्याची वाचन क्षमता विकसित होण्यासाठी, त्याला निरीक्षण क्षमता त्याची वाढीस लागण्यासाठी आणि एक आनंददायी शिक्षण ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजावी किंवा त्या आनंददायी पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला ज्ञान देता यावं यासाठी आपण या कवितांचा वापर करू शकतो। सांग सांग भोलानाथ आहे, त्याच्यानंतर माझ्या या ओटीवर ही कविता आहे, त्याच्यानंतर भिंगरी आहे, एक होती भिंगरी झिंग बिंग भिंगरी, तिचं नाव झिंगरी झिंग झिंग झिंगरी। तर अशा पद्धतीने 10 कवितांची कार्ड्स याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल करून दिलेली आहेत आणि याचा सुद्धा वापर जर आपण या उपचारात्मक अध्यापनामध्ये केला तर विद्यार्थ्यांची किंवा जी मुलं आता गोष्ट स्तरावरती गेलेली आहेत, वाचन स्तरांपर्यंत पोहोचलेली आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी या कार्डाचा अतिशय सुंदर असा वापर करता येऊ शकतो। अशा प्रकारे आपण निपुण भारत अभियान अंतर्गत आपल्याकडे असलेल्या अध्ययन समृद्धी साहित्य संचामधील साहित्याची ओळख पाहिली। या साहित्याचा वापर आपण जर डोळसपणे केला तर या साहित्याचा वापर करून आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित क्षमता प्राप्त करण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकते। या साहित्याचा वापर जर आपण विद्यार्थ्यांच्याकडून कृती करून घेताना केला तर त्या कृती विद्यार्थ्यांच्या सहजरित्या लक्षात येतील आणि म्हणूनच हे साहित्य आपल्या शाळांकडे सहज उपलब्ध आहे। या साहित्याचा आपण सर्वांनी वापर करूया आणि आपला विद्यार्थी अधिक जलद रीतीने प्रगत करण्यासाठी, विद्यार्थ्याला सर्व संकल्पना समजून घेण्यासाठी मदत होईल अशा कृती करण्यासाठी आपण प्रयत्न करूया। तर आपण या सर्व कृतींचा वापर जर केला तर विद्यार्थी आनंददायी पद्धतीने अध्ययन अध्यापन करू शकतो। धन्यवाद।